नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचा मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज द व्हिडिओ लेक्चर नंबर 31 फ्रॉम द रोटेशनल डायनामिक्स प्रीवियस ईयर क्वेश्चन. The both examples today in this video we are going to discussing both from the Maharashtra CET. The first one is from the Maharashtra CET 2015 and the second one is from the Maharashtra CET 2014. ठीक आहे, दोन्ही क्वेश्चन अतिशय इझी आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहे. त्याच्यामुळे याच्यात खूप काही कॉन्सेप्टची गरजच नाही किंवा आपल्याला खूप काही डोकं लावण्याची गरज नाही, एकदम जस्ट इझी. ओके, ॲज युजल त्यांनी जसं दिलेलं आहे बस त्या गोष्टी फॉलो करा अँड गेट टू द सोल्युशन. द फर्स्ट वन, अ कॉर्ड इज वुंड अराउंड द सर्कम्फरन्स ऑफ अ व्हील ऑफ रेडियस आर. ठीक आहे, एक समजा व्हील आहे, ज्या व्हीलच्या सर्कम्फरन्सवर एक दोरा समजा गुंडाळलेला आहे आणि त्या व्हीलची रेडियस आर दिलेला आहे. द ॲक्सिस ऑफ द व्हील इज हॉरिझॉन्टल अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट इज आय. ठीक आहे, एकदम सिम्पल आहे. ठीक आहे, समजा एक मिनिट, जस्ट 1 सेकंड. ठीक आहे, समजा ही आपण समजा व्हील कन्सिडर करेल. ठीक आहे, तर या व्हीलसाठी हा झाला व्हर्टिकल ॲक्सिस, ठीक आहे, हा झाला हॉरिझॉन्टल ॲक्सिस. तर यांनी जे काही म्हटलेलं आहे की ती व्हील आहे आणि ती व्हील जी ॲक्सिस ऑफ रोटेशनभोवती रोटेट करून राहिली, तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय क्रिएट होते. तर त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशनचा त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन या व्हीलला कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे. म्हणजे असं समजा हे ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि ही व्हील अशी फिरून राहिली, ह्याच्या लक्षात. ओके, आणि व्हील फिरत असताना या व्हीलच्या सर्कम्फरन्सवर आपण एक दोरा गुंडाळलेला आहे. ठीक आहे, आणि ते असं कॉन्सेप्ट आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, अँड द वेट mg इज अटॅच टू द एंड ऑफ द कॉर्ड अँड फॉल्स फ्रॉम द रेस्ट. ठीक आहे, समजा जो काही समजा ही ॲक्सिस ऑफ रोटेशन झालं, हॉरिझॉन्टल ॲक्सिस ऑफ रोटेशन झालं, ही झाली समजा व्हील. या व्हीलच्या एका एंडला, ठीक आहे, समजा आपण असं दोरी गुंडाळलेली आहे समजा या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती, या व्हीलच्या सर्कम्फरन्सवर आपण जी काही दोरी गुंडाळलेली आहे त्याच्या एका एंडला mg मास कनेक्ट केला आहे. बघा, m × g वेट कनेक्ट केलेला आहे आपण. ओके, आणि मग काय होणार आहे, तो वेट रेस्टपासून काय होणार आहे, फॉल होणार आहे. तो जो काही म्हणजे त्या दोरीच्या एंडला आपण जर वेट कनेक्ट केलं तर काय होणार, ती दोरी खाली येणार. दोरी खाली येणार म्हणजे काय होणार, हा जो काही व्हील आहे तो फिरायला लागणार. ठीक आहे, मग आफ्टर फॉलिंग थ्रू अ डिस्टन्स एच डिस्टन्स वेट फॉल झाल्यानंतर द अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द व्हील विल बी. ओके, दे आर आस्किंग टू फाइंड द अँग्युलर वेलॉसिटी ऑफ व्हील. ओके, आफ्टर फॉलिंग द हाईट एच. ठीक आहे, एच एवढं डिस्टन्स तो वेट जेव्हा डिस्टन्स कव्हर करणार किंवा फॉल होणार. ठीक आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन फॉल होत आहे. ओके, इथं वेट mg दिलेलं आहे. ओके, म्हणजे जो काही मास इथं कनेक्ट केलेला आहे त्याला जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय करत आहे, खाली अट्रॅक्ट करून राहिली, ओढून राहिली ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल ऑफ अर्थ. याच्या लक्षात तर आपल्याला काय करायचं आहे, अँग्युलर वेलॉसिटी ऑफ दॅट व्हील. ओके, इट इज जस्ट अ सिम्पल कन्सेप्ट ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, म्हणजे हा जो काही क्वेश्चन सॉल्व होणार तो कशा भरोशावर राहणार, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, इनिशियली त्या लक्षात, इनिशियली त्या व्हीलच्या सर्कम्फरन्सवर जी काही दोरी गुंडाळली आहे त्याच्या एका एंडला जो काही वेट कनेक्ट केलेला आहे, ठीक आहे, तो रेस्टवर होता. ओके, जेव्हा तो रेस्टवर होता, रेस्टपासून फॉल होता. बघा, त्यांनी शब्द इथं वापरलेला आहे, द कॉर्ड इज फॉलिंग फ्रॉम द रेस्ट. ओके, म्हणजे त्याच्याकडे तेव्हा त्या सिस्टमकडे कोणती एनर्जी होती, पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, आणि मग ते व्हील रेस्टपासून फॉल होण्यास सुरुवात झाली, एच एवढे डिस्टन्स कव्हर करत आहे. मग ती पोटेन्शियल एनर्जी कशात कन्वर्ट होत आहे, कायनेटिक एनर्जी. ओके, आता जो काही मास घेतलेला आहे, जो काही मास व्हीलवर जो काही दोरी गुंडाळला आहे त्याच्या एका एंडला अटॅच आहे. ओके, त्या माससाठी पोटेन्शियल एनर्जी किती राहते, mgh. चला, काही हरकत नाही. ओके, आता बघा इथं कायनेटिक एनर्जी, दोन प्रकारच्या कायनेटिक एनर्जी येतात. एक रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि एक येते ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. कारण की काय होतं ना, ओके, ही जी काही व्हील आहे, ओके, ही जी काही व्हील आहे, ठीक आहे, असं दोरी ओढल्यामुळे, ओके, हिच्यात रोटेशनल प्लस ट्रान्सलेशनल दोन प्रकारच्या कायनेटिक एनर्जीज काय होत आहे, जनरेट होत आहे. ठीक आहे, देअरफॉर mgh रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे ½ I⍵² आणि ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे ½ mv². ॲज युजल जो काय आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला घेतो ½ mv². ओके, दिस इज द इन केस ऑफ ट्रान्सलेशनल मोशन ऑफ दॅट
particular particle, and this kinetic energy is related to and regarding to the rotational. Okay, if the particle is performing the rotational motion, okay, then the kinetic energy corresponding to that rotational motion is nothing but rotational kinetic energy. Okay, and as we know that there is a relation between linear velocity and angular velocity in terms of r, therefore v equals to r times omega. So in place of v I can put r into omega, therefore this becomes mgh equals to half I omega square plus half m. Okay, in place of v I can put r into omega, but we want v square, therefore v square equals to r square omega square. ठीक आहे, पहिली गोष्ट एक तुमच्या डोक्यात लक्षात आली पाहिजे की आपण हा रिलेशन कशासाठी यूज करतो. बघा तुम्ही या दोन ऑप्शन मध्ये बघा, इथे अँग्युलर वेलॉसिटी आहे, इथे लिनियर वेलॉसिटी आहे. ओके, अँड दे आर आस्किंग टू फाइंड द अँग्युलर वेलॉसिटी. त्याच्यामुळे इथं लिनियर वेलॉसिटीचं काही काम आहे का? नाही. म्हणून आपण एक रिलेशन यूज करून लिनियर वेलॉसिटी कशात कन्वर्ट करता? अँग्युलर वेलॉसिटी. मी फॉर्म्युला का बरं यूज करते हे तर लक्षात आलं पाहिजे ना, कारण की आपलं एमच म्हणजे या क्वेश्चनचं एमच आहे की वी मस्ट फाइंड अँग्युलर वेलॉसिटी. देअरफॉर ओके वी आर कन्वर्टिंग दिस लिनियर वेलॉसिटी इन टर्म्स ऑफ अँग्युलर वेलॉसिटी युजिंग द रिलेशन इन बिटवीन द लिनियर अँड अँग्युलर वेलॉसिटी, दॅट इज नथिंग बट v इक्वल्स टू r ओमेगा. क्लिअर. आता बघा या दोन फॉर्मॅटकडे जर तुम्ही लक्ष दिला तर हाफ आणि ओमेगा स्क्वेअर ही गोष्ट कॉमन निघते. शिल्लक किती राहिलं इथं आय, आणि इथं किती शिल्लक राहिलं एम आर स्क्वेअर. हाफ ओमेगा स्क्वेअर कॉमन निघाला. हाफ ओमेगा स्क्वेअर कॉमन निघाल्यानंतर या पहिल्या टर्ममध्ये राहते मोमेंट ऑफ इनर्शिया शिल्लक, आणि सेकंड टर्ममध्ये राहते एम आर स्क्वेअर. ठीक आहे, देअरफॉर एम जी एच इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर आय प्लस एम आर स्क्वेअर. ओके, आणि खाली शिल्लक राहतो 2. येतं लक्षात. आता हा 2 आपण इकडे शिफ्ट करू. आवर एम इज टू फाइंड द अँग्युलर वेलॉसिटी, देअरफॉर 2mgh ओके डिवायडेड बाय हा ही टर्म इकडे शिफ्ट करू आय एम आर स्क्वेअर इक्वल्स टू काय राहिलो ओमेगाचा स्क्वेअर. बट वी वॉन्ट जस्ट ओमेगा, देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, देअरफॉर ओमेगा इक्वल्स टू 2mgh डिवायडेड बाय आय प्लस एम आर स्क्वेअर. ठीक आहे, टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे 1/2. Therefore, you can find the option 2mgh upon I plus 2 नाही पाहिजे, mr स्क्वेअर पाहिजे की इथं 2 आहे इथं I. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3rd इज द करेक्ट वन फ्रॉम द फर्स्ट क्वेश्चन विच इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2015. ओके, म्हणजे कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा कॉन्सेप्ट यूज करून. ओके, सिम्पल कॉन्सेप्ट आहे. आणि बघा असे क्वेश्चन्स का बरं डिफिकल्ट जातात त्याचा एक हे राहतो, न्यूमरिकल फॉर्मॅटमध्ये ऑप्शन्स नाही आहे. ऑप्शन म्हणजे तुम्हाला बघा या फॉर्मॅटमध्ये फिजिकल टर्म्समध्ये ऑप्शन क्रिएट करावं लागतं. याच्या लक्षात जसा सेकंड क्वेश्चन पण न्यूमरिकल फॉर्मॅटमध्ये नाही आहे, सेकंड क्वेश्चनचे ऑप्शन्स पण न्यूमरिकल फॉर्मॅटमध्ये नाही आहे, फिजिकल टर्म्समध्ये कन्वर्ट करावं लागतं. याच्या लक्षात. ओके, पॉज करून नोट डाऊन करा. वी विल मूव टू द सेकंड वन. बघा त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चनच्या सोल्युशनकडे वळूया. बघा the solution for second bit. The question is from Maharashtra CET 2014. बघा 3 identical spheres each of mass 1 kg are placed touching one another with their centers in a straight line. ठीक, 3 आयडेंटिकल स्पियर्स आहे. ओके, 3 आयडेंटिकल स्पियर्स आहे. आणि ठीक ते आपण अरेंज कसे केले आहे बघा, प्लेस टचिंग वन अनादर. ठीक आहे, म्हणजे पहिल्याचा टच सेकंडला, सेकंडचा टच तिसऱ्याला. ठीक, अशा फॉर्मॅटमध्ये. आणि प्रत्येकाचं मास, ओके, द मास ऑफ ईच आयडेंटिकल स्पियर इज गिवन, दे हॅव 1 kg. ठीक आहे, इन अ स्ट्रेट लाईन. आणि जे काही त्यांचे सेंटर्स आहेत ओके स्ट्रेट लाईनमध्ये राहिले पाहिजे. देअर सेंटर्स आर मार्क ॲज ABC. ओके, म्हणजे पहिल्या स्पियरचा A, सेकंड स्पियरचा B आणि थर्ड स्पियरचा C. बघा ते भले आयडेंटिकल दिसत नसले थोडेफार माझे स्पियर्स, तरी ते आयडेंटिकल आहे असं लक्षात घ्यावं लागणार तुम्हाला. ठीक आहे, द डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टम फ्रॉम द A इज. ठीक आहे, बघा त्यांनी एकदम सिंपल विचारलं. ओके, दे आर आस्किंग टू फाइंड द डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ मास फ्रॉम द बॉडी A, फ्रॉम द स्पियर A. ठीक आहे, त्याच्यामुळे जो काही ए स्पियर आहे, ठीक आहे,
आपल्याला विचारते त्यांनी सेंटर ऑफ मास, ओके, फ्रॉम अलॉंग द एक्स ॲक्सिस, कारण की हे जे काही ठेवलेलं आहे हे सगळ्यांचे जे काही सेंटर आहे स्ट्रेट लाईनमध्ये, ओके, अलॉंग कोणत्या ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस. देअरफॉर सेंटर ऑफ मास अलॉंग एक्स ॲक्सिस अँड कुठून विचारला आहे त्यांनी, ए, त्याच्यामुळे एला आपल्याला काय करायचं आहे, ओरिजिन, त्याच्यामुळे हा झाला तुमचा ओरिजिन. येतं लक्षात. त्यांनी आपल्याला सेंटर ऑफ मास म्हणजे पूर्ण सिस्टमचं सेंटर ऑफ मासचं डिस्टन्स विचारलं आहे, पण कुठून विचारला आहे, ए बॉडीपासून. त्याच्यामुळे ज्या बॉडीपासून आपल्याला सेंटर ऑफ मासचं डिस्टन्स विचारलं आहे त्या बॉडीला काय करायचं आपण, ओरिजिन. ओके, मेक द ओरिजिन फॉर द बॉडी ए. ठीक आहे, म्हणजे बॉडी एपासून आपल्याला ओरिजिन कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे, बघा त्यानंतर मग सेंटर ऑफ मासचा डिस्टन्सचा सिम्पल फॉर्म्युला आहे m1 x1 प्लस m2 x2 प्लस m3 x3 डिवायडेड बाय m1 प्लस m2 प्लस m. ओके, म्हणजे जस्ट सिम्पल फॉर्म्युला. तुम्ही 11वीच्या युनिटमध्ये पण सेंटर ऑफ मासचा जेव्हा आपण कॉन्सेप्ट शिकतो तेव्हा हा आपण फॉर्म्युला शिकलेला आहे. ओके, वेअर m1 m2 अँड m3 आर द मासेस ऑफ अन आयडेंटिकल स्पेअर, आणि सगळ्या आयडेंटिकल स्पेअरचा मास किती दिला आहे, 1 kg. त्याच्यामुळे m1 m2 आणि m3 या तिघांची व्हॅल्यू किती आहे, 1 kg. ओके, देन व्हॉट इज x1 x2 अँड x3. x1 इज द डिस्टन्स फॉर द बॉडी ए फ्रॉम दिस ओरिजिन. ठीक आहे, बघा आता बॉडी एचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स किती राहणार आहे, x1चं डिस्टन्स किती राहणार आहे, 0, कारण की ओरिजिनच त्या बॉडीला आहे. ठीक आहे, x2 किती राहणार आहे, x2 म्हणजे काय, या बॉडीचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स किती डिस्टन्स आहे, ए बी. चला, ठीक आहे, x3 म्हणजे काय, सी बॉडीचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स ए बी प्लस बी सी. ठीक आहे, किंवा ए सी लिहू आपण डायरेक्ट, काय लिहू आपण, ए सी लिहू, ए बी प्लस बी सी म्हणजेच काय, सरळ सरळ ए सी. चला, काय हरकत नाही, सगळ्या व्हॅल्यूज पुटअप करा. देअरफॉर सेंटर ऑफ मास अलॉंग द एक्स ॲक्सिस m1 इज 1, x1 इज 0, m2 is 1, x2 is AB plus m3 is 1, x3 is AC divided by, okay, 1 1 1 म्हणजे किती झालं हे, 3. ठीक आहे, म्हणजे हे किती शिल्लक राहिलं, हे तर झालं 0, इथं शिल्लक राहिलं AB प्लस AC डिवाइडेड बाय 3. दिस इज द डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ मास, ओके, ऑफ अ सिस्टम. AB प्लस AC डिवाइडेड बाय 3. AB plus AC divided by 3. Therefore, the option number 4th one will be the correct. स्ट्रेट फॉरवर्ड होता, ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच गोष्टी यूज करायच्या आणि तुम्ही फायनल आन्सरपर्यंत इझिली पोहोचू शकता. आणि फॉर्म्युल्यात काही मोठा हे नाही. सेंटर ऑफ मासचा आपण जेव्हा कॉन्सेप्ट शिकला तेव्हा तो फॉर्म्युला तुम्हाला लक्षातच ठेवावा लागणार. ठीक आहे, बाकी तर काही नाही. मग त्यांनी जसं म्हटलेलं आहे की जे काही ए बॉडी आहे त्या बॉडीपासून तुम्ही ओरिजिन कन्सिडर करा. ओरिजिन कन्सिडर केली मग त्या बॉडीचं सेंटर ऑफ मासपासून त्या ओरिजिनचं डिस्टन्स 0 होते, कारण की त्या बॉडीचं सेंटर ऑफ मास आणि ओरिजिन एकाच ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे x1 डिस्टन्स 0 झालं. आता या बॉडीचं सेंटर ऑफ मासचं, या बॉडीचं सेंटर ऑफ मास ओरिजिनपासून डिस्टन्स झाला AB, याच्यासाठी झाला AC. क्लिअर होता. ओके, काही मोठी गोष्ट नको नव्हती. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.